देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. नाथांनी मागणं मागितलं. देवाला म्हणाले, देवा तुला किती वेळा सांगितलं मला काही नको, तरी सुद्धा तुला द्यायचंच आहे. द्यायचंय ना, तर एक दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावर माझं मन स्थिर राहू दे. कारण ते मन स्थिर नाहीये हे निश्चित आहे. मन चंचल आहे. सगळ्यांनी सांगितली प्रमाण, सगळ्यांनी सिद्धांत सांगितले. भगवान गोपालकृष्ण विभूती योगामध्ये म्हणाले, इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन नावाचे इंद्रिय ते म्हणजे मी आहे. यापुढे भगवंत विभूती योगात म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोस्मी, 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी, प्राण्यांच्या मध्ये सिंह म्हणजे मी, फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. आणि एवढंच कशाला अर्जुना, पांडवानाम धनंजय, 5 पांडवांच्या मध्ये तू म्हणजे मी. भगवंतांची भगवद्गीता असा अर्जुन आमच्यासारखं नव्हतं ऐकत. आम्ही कसं कीर्तनात एखादी डुलकी लागली तरी काही हरकत नाही. काही माणसं फार हुशार असतात, अशी जागा हेरून बसतात. इथं तसं नाही बरं. आम्ही इथलं तिथं कधीच सांगत नाही. देवर्षी नारदांची गादी आहे. नारदांचा स्वभाव काय आहे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं असे आहे की नाही. पुराणामध्ये त्यांच्या कथा आपण ऐकतो, तसं आम्ही इथल्या गोष्टी तिकडे साताऱ्याकडे जाऊन सांगू फार तर, इथलं इथं नाही. त्यामुळे इथे मस्त फ्रेश चेहऱ्याची माणसं आहेत. रिलॅक्स बसा बरं का, काही टेन्शन नाही. प्रपंचातल्या सगळ्या बरं का, आजी मावशी आत्या सगळ्या महिला वर्ग आमचा इकडेच फार व्याप असता तो, आहे की नाही. आमच्या वर्गाला फार टेन्शन असतं सगळ्यांचं. बघा ना, रांधावाडा उष्टी काढा, सगळं आलं गेलं बघा, घरातलं बघा, बाहेरचं बघा, सगळं करावं लागतं की नाही. म्हणून मी तुमच्या वर्गाला मुद्दाम सांगते, सगळं सोडा. 2 तास फक्त आपल्या करता आतमध्ये बघायचं आपण आपल्या. तुकोबरायांनी केला ना, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण असे. आत्मशोधाची धडपड होती महाराजांची. तो आपलाच आपला शोध घेता येतोय का याचा विचार करूया. आणि सगळ्या विवंचना, घरामध्ये सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, भाऊज आहे, नणंद आहे, सगळे त्याच सगळ्या गोष्टी परत कीर्तनात ऐकायची फार इच्छा असते काहींना. इथं सासू आली पाहिजे, सून आली पाहिजे, पण इथे मला तसं काही जमत नाही बरं का. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षाही तशी करू नका. खूप लक्ष देऊन कीर्तन ऐका. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी प्रपंचातच ठेवा. प्रपंच फार आवडीनं करतो आम्ही, परमार्थ जमला तर सवडीने करतो. त्यामुळे वास्तविक झालं पाहिजे उलट. नाथांनी काय मागितलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, मन तुझ्या चरणावर लागू दे. म्हणजेच मन लागत नाही हे निश्चित आहे. कारण आमच्या खानदेशातल्या अत्यंत माझ्या आवडत्या कवयित्री निसर्ग कन्या बहिणाबाई काय म्हणाल्या, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ जनावराची उपमा दिली. कुणाला? आपण सगळे जागेपणी ऐका. गात जागा गात जागा प्रेम मागा. अत्यंत मन चंचल आहे. वढाळ वासराची उपमा दिली, जनावराची उपमा दिली. भगवंतांनी सांगितलं मन म्हणजे मी आहे. बघा काय गंमत आहे. भगवंत काय म्हणाले, इंद्रियाणाम मनश्चास्मी, मन म्हणजे मी आहे. अर्जुनाने भगवंतांकडे असं बघितलं, म्हणाले देवा, तो काही झोपेत ऐकत नव्हता. तो म्हणाला, काय म्हणालास कृष्णा सख्या, मन म्हणजे तू? हो, मन म्हणजे मी. नक्की? नक्की मन म्हणजे मी. बघा कन्फर्म? हो कन्फर्म, मन म्हणजे मी. लॉक कर दू? असतं का नाही, कौन बनेगा करोडपती. हा, लॉक कर दो, मन म्हणजे मी. बरं, अर्जुनाने आता प्रश्न विचारला, देवा मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयं पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोयं पापंचरति पुरुषः. अथ केन, का माणूस पाप का करतो. थोडक्यात माणूस पाप कर्माला प्रवृत्त का होतो जर मन म्हणजे तू असशील तर देवा. आणि तू असं म्हणतोस ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, तर मनुष्य पाप का करतो आणि पाप शरीर करत नाही. अनिच्छन्नपि, अनिच्छा, इच्छा नसताना सुद्धा समाजामध्ये आज मानगुड धरून केल्यासारखं पाप केलं जातं. आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आधी, आणि मग शरीराकडून क्रिया घडते. मग आता देवा माझा प्रश्न असा आहे, या सगळ्या पापाची जबाबदारी, या पापाचं उत्तरदायित्व तू घ्यायला तयार आहेस का? तेव्हा भगवंतांनी काय करावं. आता तर काय बोललेत आधी, मन म्हणजे मी.
अर्जुन म्हणाला मन म्हणजे तू आहेस तर पापाची जबाबदारी तू घेशील का? माणसं पाप करतात. देवानी हात वर केले, म्हटले हे बघ अर्जुना, तुझ्या त्या पापाशी माझा संबंध नाही आणि पुण्याशी नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विध्येन मिह वैरिणम रजस्तवश्च मनसो द्वंश दोषा उदारतो. जे मन रजतमांच्या आहारी गेले, कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेले, ते मन म्हणजे मी नाही. ते मन म्हणजे मी नाही. मग अत्यंतिक शुद्धता पावित्र्य ज्या ठिकाणी आहे ते मन म्हणजे मी आहे. अर्जुन तरीही ऐकेना, 4 डिग्र्या लावल्या या मनापुढे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. 4 डिग्र्या लावल्या. मन कसं आहे? हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे. मन भगवंत म्हणतात सगळं खरं बाबा, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. मन चंचल आहे, हट्टी आहे, उन्मत्त आहे, ऐकत नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात की नाही, पोरग काही केल्या ऐकतच नाही. कार्ट आपण म्हणतो की नाही, काही केले ऐकत नाही. म्हणलं बहिरा आहे का? ऐकत नाही म्हणजे बहिरा आहे असं नाही. सगळं सांगितलेलं ऐकतो, पण बाळ्या उठ, बाजारातनं दूध घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये, नाही जात जा, हे म्हणजे ऐकत नाही. हो की नाही? हा उठ, वेड पिक्चर लागलाय टीव्हीवर, लगेच बघायला उठेल, हे कसं ऐकेल? या मनाचं असंच आहे, या मनाचं असंच आहे. म्हणून या मनाला माऊली म्हणते, या मनाचे एकनिके जे देखली ठाया सोके, मग अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असावं आणि ते मन कुठे धाव घ्यावं? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. मना तेथे धाव घेई, 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 मना तेथे धाव घेई. भगवंताच्या पायाजवळ. काय आहे असं भगवंताच्या पायात? नाथांनी म्हटलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी. अहो लाखोंच्या संख्येने समुदाय धावतो पंढरपूरला. वेडा आहे म्हणून की काय? काहींना नाही दर्शन मिळत, कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरावं लागतं. बिचारा कित्येक जातिवंत वारकऱ्यांना कोरोनाच्या 2 वर्षामध्ये नाही जाता आलं पंढरपूरला. जातिवंत वारकरी रडला घरी. का? नाही ते चरणांचं सुख घेता आलं. काय आहे असं? साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे. काय आहे तिथे? भक्ताची या लोभे, विटेवरी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे चंद्रभागे
माहिती. त्या चरणांचं सुख महाराज म्हणाले, देवा तुझ्या चरणांचं सुख किती आहे ते तुला सुद्धा नाही माहिती. कमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमरा सकरा होईतासे कमोदिनी. कमळाला माहिती असतं का भ्रमर सगळं उपभोग घेतोय, मकरंद सेवन करतोय, पराग सेवन करतोय, पण कमळाला माहिती नाही. तसं महाराज म्हणतात तुझ्या नामामध्ये तुझ्या चरणामध्ये किती सुख आहे ते तुलाच नाही माहिती. म्हणून नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि आता जे माझं मन संसारामध्ये अडकलंय, संसार व्यसनी पडून दे. संसाराचं काय लागलंय? नाथबाबा म्हणतात व्यसन. आम्ही संसारामध्ये व्यसन आणतो, किंबहुना व्यसन हाच संसार मानतो. लक्षात घ्या, नाथांनी संसाराला व्यसन म्हटलं. बघा संतांचं महात्म्य हेच आहे. हा जन्माला आल्यापासून जो मागे लागलाय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम. आचार्यांनी सांगितली की नाही ही रचना संसाराची. अखंड संसरती इति संसारः, संसाराची व्याख्या जो अखंड. अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये सगळ्यात स्थिर जर काय असेल ना तर बदल. काय गंमत आहे बघा, खूप लक्ष देऊ नाही का. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. संसार अखंड फिरतोय, आजचं उद्या नाही, उद्याचं परवा नाही, श्वास नवीन आहे प्रत्येक वेळी. संसारामध्ये सगळं बाहेरून आणावं लागतं. चहा संपला आणा, साखर संपली आणा, सगळं उठल्यापासून माणूस अखंड धडपडतोय. कशा करता? सुखा लागी करीसी तळमळ, 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 सुखा लागी करीसी तळमळ. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाचे सुख रूप होशी. या सुखासाठी आम्ही अखंड तळमळतोय. संसारात दुःख नाही, संसारच दुःखमय आहे, संसारच दुःख आहे. मग अशा दुःखमय संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. भर्तृहरी नावाचे एक सुभाषितकार होऊन गेले, त्यांनी नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये माणसाला व्यसन असलं पाहिजे असं म्हणले बरं का. तुम्ही म्हणाल ताई काय बोलताय, कालपर्यंत आम्ही चांगलं ऐकत होतो आणि आज तुम्ही चक्क सांगताय व्यसन असलं पाहिजे. मग आमच्याकडे तर भली मोठी यादी आहे. व्यसन आणि फॅशन याच्या आहारी लागून आमची पिढी किती बर्बाद झाली. मी कशाला सांगायला हवं. घरं बर्बाद झाली, घराचे 2 तुकडे झाले. विधभर जमिनीच्या बांधाच्या तुकड्यासाठी सख्या भावाचा खून करणारी माणसं आज आम्ही समाजात पाहतोय. एखादा अपघात झाला रस्त्यावर तर त्याला मदत करण्यापेक्षा पहिला फोटो काढून सोशल मीडियावर माझ्याकडून पहिल्यांदा कशी बातमी जाईल याच्या मागे वखवकलेली आमची पिढी लागली आहे. आमची संस्कृती, आमचा समाज, आमचा देश, आमचा धर्म. म्हणून भारतीय पुराण पुरुषांनी, महापुरुषांनी 3Dचा जमाना तोही होता बरं का. आजही आम्ही 3D फार करतो ना, पण या 3D मध्ये 3D कुठले होते तर देव, देश आणि धर्म. याच साठी सगळा जीवनाचा अट्टहास या मंडळींचा होता. त्यामुळे बाकी व्यसन करायला वेळच नव्हती हो. बाकी व्यसन करायला वेळ नाही, बाकी गोष्टींसाठी वेळच नाही. जगाचा तो भार आपल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. कारण माहिती होतं माझ्या इथे प्रत्येक घराघरातनं सुवर्णाचा धूर निघत होता. इतकी श्रीमंती होती आमच्याकडे. सुवर्णाचा धूर, रत्नांच्या खाणी कुठे होत्या? भारत देशात. पण लोक आले, लुटेरे आले, अनेक स्वाऱ्या केल्या, लढाया केल्या आणि आमच्या इथलं सगळं लुटून नेलं. रिकाम्या आगबोटी आणल्या इंग्रजांनी, भरभरून नेलं. इथला ताग, इथलं लोखंड, इथली नीड, इथलं सोनं, इथला कापूस सगळं नेलं आणि आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. आणि आम्ही त्यांचे पोवाडे गातो. कुणीतरी यावं, इथलं लुटावं, इथं स्वाऱ्या कराव्यात, आमचा राष्ट्राभिमान तोडवून टाकावा, आमचा स्वाभिमान तोडवून टाकावा आणि आम्ही एवढ्या वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर सुद्धा त्यांचेच पोवाडे गावेत. आमच्यासारखे शतमूर्ख आम्हीच आहे, लक्षात ठेवा.
आम्हाला कीर्तनातनं ही जागृती करणं अपेक्षित आहे. आमच्या भावी पिढीला जर आम्ही नाही सांगितलं तर आमच्यासारखे पापी आम्ही ठरवू. कारण येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊली धर्माची व्याख्या आम्हाला सांगतात. मग आम्ही जर कमी पडलो तर आमच्या पिढीसमोर पुढचा येणारा भयान अंधकार त्याला आम्ही जबाबदार असू. आमच्याकडे एक म्हण आहे, आम्ही शेकडो वर्षानंतर स्वाऱ्या केलेल्यांचेच गुणगान गातो. इथली मंदिरं फोडली, मशिदी उभ्या केल्या, धर्माभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. घोड्यांच्या टापा आल्या, मोगलांच्या स्वाऱ्या, सुलतानांच्या स्वाऱ्या, लढाया कुणाच्याही असोत, घरदार जळून राख झाली. सत्यानाश झाला तो मराठी मुलखाचा, मराठी मातीचा. इथल्या बाया बापड्यांची सुरक्षितता प्रश्न होता. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तिच्या कपाळावरचं कुंकू, तिचं चारित्र्य, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन काहीच सुरक्षित नव्हतं. अशा वेळी नाथ बाबा साक्षीदार होते बरं का. 16वं शतक आहे नाथ माऊलींचं. आणि एकनाथ महाराज पैठणातनं 3.5 शक्तिपीठांकडे अवतान घालत होते. दार उघड बये, दार उघड म्हणून 3.5 शक्तिपीठांकडे सगळ्या संतांनी अवतान घातलं होतं. का हो? कारण आम्ही इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचंच गुणगान गातोय. आपल्याकडे म्हण आहे, जो जिता वही. वाटलंच होतं मला. आता काय, आपण आपलीच दृष्ट काढली पाहिजे की नाही मीठ मोहऱ्यांनी. एकदा खरंच काढूयाच आपण. कसं कसं बघा ना, मी न काही विचारता पटकन तोंडात आलं तुमच्या, जो जिता वही. आता का म्हणाल? आजपासून म्हण बदलूया. मी हात जोडून प्रार्थना करते, आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला विनंती करते की आजपासून जो जिता वही सिकंदर नाही. अरे कुणीतरी फुटके लुटेरे येतात, आमच्या इथलं सोनं लुटतात, आमच्या इथला देव धर्म देश स्वाभिमान लुटायचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांचंच गुणगान गातो. आजपासून जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जिता वही महाराणा प्रताप, जो जिता वही राजा विक्रमादित्य, जो जिता वही पृथ्वीराज चौहान. आजपासून त्यांचे गुणवे गायला सुरुवात करूया. जो जिता वही धर्मवीर संभाजी महाराज. का हो? नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जातो, परिणाम संसार उद्ध्वस्त होतो. नाथांनी संसाराला व्यसन मानलं. म्हणाले मला संसाराचं व्यसन लागू देऊ नको देवा. याचा अर्थ प्रपंच करायचा नाही असं नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. संतांनी सांगितलं फाटका तुटका प्रपंच आम्हालाही मान्य नाही, तो उत्तमच करायचा. प्रपंच असावे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. प्रपंच छानच करायचंय, उत्तम जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकोबा म्हणतात की नाही. उत्तम प्रपंच करायचाच आहे, पण त्याचं व्यसन नाही लागू द्यायचं. कीर्तनाला येता का? नको. दूध फ्रीज मध्ये ठेवायचंय. कीर्तनाला येता का? घराला कुलूप लागलंय की नाही 10 वेळा आम्ही ओढून बघू आणि इथं आल्यानंतर सुद्धा त्या कुलपाचं चिंतन करू. असा हा संसार मागे लागलाय. नको म्हणले, आज मूडच नाही. उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही. कबीरदास म्हणतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळ्यांच्या मागे दुःख आहे, कारण संसारच दुःखमय आहे आणि तिथे आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणाले होते की तुम्ही प्रपंचात सुख शोधता, म्हणजे असं झालं की मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं जरा खव्याचे पेढे देता का किलोभर. आता मिरच्याच्या बाजारात तुम्हाला पेढे कुठनं मिळणार? तिथे ठसकाच लागणार आणि तिथे डोळ्यात पाणीच येणार. बरोबर आहे की नाही? मग प्रपंचात सुख नाहीये. मग असा संसाराचं मला व्यसन लागू देऊ नको. नाथ बाबा म्हणतात, भर्तृहरी म्हणाले, व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम. मी म्हटलं 2 व्यसनं माणसाला लागली पाहिजे. कुठली व्यसन? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. 2 व्यसन जगाच्या पाठीवर अशी आहे की ती माणसाला लागली तर माणूस जीवनाचं कल्याण व्हायला हरकत नाही. पहिलं व्यसन विद्येचं, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. कुठली तरी कला, मग संगीतातली कुठली कला असू दे, खेळ असू दे, शिल्पकला असू दे, चित्रकला असू दे, विद्येचं व्यसन आमच्या मुलांना लागलं पाहिजे. आमची पोरं हातामध्ये एकदा ते डबडं दिलं की त्यांना जगाचं काही भान नसतं. मग आई बोलवतीये, वडील बोलवताय, जेवायला उठ बाबा, काही नाही. बसून 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 किलो किलो फक्त आमची वजनं वाढतायत. का? इंटरनेट, त्याच्यावरचे गेम, मैदानी खेळ संपले. मग विद्येचं व्यसन लागावं. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन, हा असं एक सुभाषित आहे. म्हणजे ज्याच्याजवळ कुठलं साहित्य नाही, कुठली कला नाही, कुठली विद्या नाही, त्याची गणना ही एखाद्या पशुमध्ये होणार आहे. आणि कुठला पशु? म्हणले पुच्छ विषाण. विषाण म्हणजे शिंग, संस्कृतात शिंगाला विषाण म्हणायचं. विषाण म्हणजे शिंग. शिंग आणि शेपूट नसलेला प्राणी, असं मानव प्राण्याचं वर्णन केलंय बरं का. पुढे म्हणाले, तृणन्न खादन्नपि जीव मानहा. म्हणले नशीब त्या 4 पायाच्या प्राण्यांचं की हा 2 पायाचा प्राणी चारा खात नाही. कारण यानं जर एकदा चारा खायला गेला तर बाकीचे पशु जिवंत उपाशी मरतील.
इतिहास आहे. आम्ही अन्न नाही खात, आम्ही माती खातो, दगड खातो, सिमेंट खातो, पैसा तर खातो. बरं चारा सुद्धा खाल्लाय बरं. विठ्ठल इतिहास आहे आमचा. त्यामुळे मनुष्य नावाचा प्राणी असा आहे म्हणून कुठली तरी विद्या असणं गरजेचं आहे. विद्या नावाची कुणी पोरगी नाही बरं. विद्या नाम व्यसनम, विद्येचं व्यसन. आणि दुसरं अथवा हरिपाद सेवनम, व्यसन भगवंताचे पद चरण पाय, त्याचं व्यसन आम्हाला लागावं. म्हणून नाथबाबा म्हणतात संसार व्यसनी पडो नेदी, नको देवा संसाराचं व्यसन. मग कसं राहायचं म्हणाले, ऐसे असावे संसारी जवबरी प्राचीनाची दोरे, पोरी घरचार मांडिला खेळ मोडोनी टाकेला. ऐसे असावे संसारी. कसं राहायचं संसारात. जवबरी नाथांचं भागवतातली ओवी आहे बरं. जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडोनी टाकीला. लहान मुली खेळतात का नाही भातुकलीचा खेळ. आता पूर्वी खेळायच्या, आता कुठलो